अमरावती जिल्ह्यातील आशेगाव पूर्णा या खेडेगावातील स्वर्गीय अमृतराव जानोजी करडे या शेतकऱ्याने समाजोद्धाराचे एक स्वप्न पाहिले. त्यांनी 1975 साली स्वतःच्या 10,000 रुपयाच्या देणगीतून मातृसेवा संघ नागपूर यांच्या तांत्रिक सहकार्याने अमृतराव जानोजी करडे सुतिकागृहाची स्थापना केली. या सुतिकागृहामुळे कित्येक गर्भवती स्त्रियांचे, नवजात बालकांचे प्राण वाचले. हाच वसा समोर ठेवत त्यांनी 30 सप्टेंबर 1989ला शासनाच्या परवानगीने अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाची स्थापना केली आणि या विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या पहिल्या 22 विद्यार्थिनींचा संपूर्ण भार स्वतः उचलला. त्यांच्या राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्याची संपूर्ण व्यवस्था त्यांनी केली. एका भटक्या जमातीच्या शेतकऱ्याने गावात कन्याशाळा सुरू केल्यामुळे प्रस्थापितांनी विरोध सुरू केला. हा विरोध असह्य झाल्यामुळे शाळा अवघी 6 महिन्याची असताना 26 एप्रिल 1990ला बाबासाहेब उपाख्य अमृतराव जानोजी करडे यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूला साक्षी ठेवून त्यांचे पुत्र मेघश्याम व ज्ञानेश्वर यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विरोध सहन करीत शाळा मोठी केली. स्वतःची 27 एकर शेती विकून शाळेची इमारत बांधली. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी नवनवे शैक्षणिक प्रयोग सुरू केले. त्यांच्या आरोग्याची, सकस आहाराची काळजी करीत एक शैक्षणिक क्रांती निर्माण केली. या विद्यालयात मागील 20 वर्षापासून शाळाबाह्य कोणत्याही विषयाची शिकवणी लावायला बंदी असून पालकांकडून शिकवणी न लावण्याबाबत हमीपत्र लिहून घेतले जाते. तरीही वर्ग 10वा व 12वीच्या शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी ही 90 ते 95% असते. इतकेच नव्हे तर ही शाळा इतरांचा विरोध सहन करीत कॉपीमुक्त अभियान राबविते. आज ग्रामीण भागात विद्यार्थी संख्या अभावी शाळा बंद पडत असताना या विद्यालयातील विद्यार्थी संख्या सतत वाढत असून आज या शाळेत 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून प्रवास करीत 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वाढत्या विद्यार्थी संख्येला शाळा इमारत खूप अपुरी पडत असल्याने संस्थेला दानपत्राद्वारे प्राप्त झालेल्या 2 एकर जमिनीवर नवी सुसज्ज शाळा इमारत उभी राहण्यासाठी संस्थेने तयारी केली असून यासाठी लागणाऱ्या शासन स्तरावरील प्रशासकीय मान्यता प्राप्त केल्या आहेत. या आराखडा तयार केलेल्या इमारतीमध्ये विषयनिहाय प्रयोगशाळा, अटल टिंकरिंग लॅब, ग्रंथालय, सभामंच, संगणक कक्ष, स्वयंपाकगृहासह भोजन कक्ष, सुविधा कक्ष अशा परिपूर्ण इमारतीची निर्मिती करावयाची असून शाळेच्या मैदानावर विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करावयाच्या आहेत. या इमारतीचे लागत मूल्य 14,21,33,000 असून या इमारतीच्या उभारणीसाठी संस्था आपणा सर्वांकडे मागणी करीत आहे. आपण दिलेल्या दानातून, देणगीतून, मदतीतून, निधीतून ग्रामीण महाराष्ट्रात एक आदर्शवत शाळा उभी राहील. ज्या शाळेतून देशाच्या जडणघडणीत पुढच्या विविध पिढींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. एका आदर्श विद्या मंदिराच्या उभारणीला आपल्या सहकार्याचे बळ मिळावे यासाठी अहिल्याबाई होळकर सार्वजनिक संस्था आशेगाव पूर्णा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती आपणास साकडं घालत आहे.